जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँक्वेट हॉल, गार्डन लॉन्स, लग्न, वाढदिवस, इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा, 400 लोकांकरिता हॉल व 2000 लोकांच्या क्षमतेचं लॉन, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये। व्हेज की नॉन व्हेज, तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये। तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स, सगळं काही एका ठिकाणी। आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर। प्रशस्त जागा, स्वच्छ वातावरण आणि 24 तासांची सोय। इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो। आमचा पत्ता अहिल्यानगर, कर्जत, जिओ पेट्रोल पंप जवळ, राशीन रोड, तिरुपती नगर। ठेवणी कायमच्या होतात। ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीणदादा खुले पाटील यांचा वाढदिवस सेवेच्या भावनेतून आगळ्या वेगळ्या पद्धतीने कर्जतमध्ये साजरा करण्यात आला। माजी जिल्हा परिषद सदस्य व भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण खुले पाटील यांचा वाढदिवस यावर्षी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। कर्जत शहरातील स्नेहप्रेम या अनाथ मुलांची काळजी घेणाऱ्या संस्थेमध्ये लहान मुलांना वह्या, पुस्तके, शालेय साहित्य व खाऊ वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। हा उपक्रम प्रवीणदादा खुले पाटील मित्रमंडळ व शशिकांतदादा पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आरती सोमनाथ थोरात यांनी उत्साहाने केले। या प्रसंगी भाजपचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अनिल कदादे यांचा देखील सत्कार करण्यात आला। तसेच प्रवीणदादा खुले पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहिनी खुले पाटील यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला संत सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांतदादा पाटील सपत्नीक उपस्थित होते। यावेळी शशिकांतदादा पाटील यांनी देखील प्रवीणदादा खुले पाटील यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी आरती थोरात, सोमनाथ थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अतिशय आनंददायी या सोहळ्यामध्ये स्नेहप्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांनी देखील प्रवीणदादा खुले पाटील यांना शुभेच्छा देताना या ठिकाणी उदंड आयुष्य लाभावे असे सुयश या ठिकाणी मिळावे अशा शुभेच्छा दिल्या। पाहूया यावेळी काय म्हणाले विद्यार्थी आणि मान्यवर। दादा स्नेहप्रेम ही संस्था 2011 पासून सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये खूप विद्यार्थी घडले आहेत। कोणी डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले, कोणी नर्स झाले। ही संस्था गरीब वंचित अनाथ लोकांचं पालन करते। दादा दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला बोलवतात आणि दादा आज माझे सहकारी सोमनाथ थोरात आणि महिलांच्या शहराच्या अध्यक्षा आरती थोरात यांच्या वतीनं वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी न्यायालयातील आमचे सर्व छोटे बालक सातत्यानं आपण अनेक उपक्रम यांच्याबरोबर यांच्यासमोर आपण साजरे करत असतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तसेच भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आणि माझे सहकारी मित्र राजू भोसले यांनाही आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आणि या सगळ्या बालकांच्या समोर या निमित्तानं उपस्थित असलेले शशिकांतदादा पाटील, मांडगे काका, संध्याताई पाटील, मोहिनी खुले या ठिकाणी पुन्हा सोहेब, अजून सोमनाथ, अनिल थोरात या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक महामुनी अण्णा या ठिकाणी सर्वच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले आणि आजचा हा कार्यक्रम या सगळ्या बालगोपाळांच्या तालुक्यामध्ये
दरवर्षी अनेक उपक्रम आपण जसे साजरे करतो तसंच आज या निमित्तानं थोरात कुटुंबियांनी या निमित्तानं एक चांगलं आदर्श सातत्यानं आणि छोट्या माणसामध्ये बरोबर राहण्याचा आणि छोट्या माणसांच्या मध्ये मिसळण्याचे जी भावना आणि जे धोरण आहे ते धोरण निश्चितच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं आहे आणि त्या माध्यमातून या छोट्या ज्यांना कोणी आधार नाही अशा मुलांना या निमित्तानं सातत्यानं ऊब देण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या आणि अशा माध्यमातून घडतं. फारुख भाईसुद्धा सातत्यानं रोज आपल्या कुटुंबातल्या मुलांपेक्षा जास्त या सगळ्या छोट्या बालकांची काळजी घेत आहेत आणि त्या माध्यमातूनच उद्याच्या काळामध्ये हे या आपल्या देशाचे भारताचे नागरिक म्हणून एक आदर्श व्यक्ती म्हणून ही सगळी मुलं उद्याच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या पदावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण तशा पद्धतीचा दर्जा शाळेत शिकवणारं हे वेगळं आणि इथं त्यांच्याकडून करून घेणं हे वेगळं आणि म्हणून त्या माध्यमातून ही मुलं सर्व अतिशय संस्काराच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. मी सोमनाथ थोरात आजकाल थोरात त्यांच्या सर्व कुटुंबियाला मनापासून धन्यवाद देतो की आपण अतिशय शून्यातून आपण या ठिकाणी रोज काबाड चर्चा करून या ठिकाणी आपण समाजातल्या उपस्थित असणाऱ्या घटकांबद्दल जी तुमची भावना आहे ती भावना निश्चितच चांगली आहे आणि त्या माध्यमातून आपण संत बोधर महाराजांच्या मदतीमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचे उपक्रम होत असताना या उपक्रमाच्या माध्यमातून या मुलांना एक चालना देण्याचं काम ऊर्जा देण्याचं काम या माध्यमातून घडतं. मी संत श्रेष्ठ सद्गुरू बोधर महाराजांची प्रार्थना करतो की आपण आणि आपण सर्वजण या ठिकाणी सद्गुरू बोधर महाराजांची नगरी आहे या नगरीला बाकी पंढरी म्हणून आपण राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा लौकिक कसा प्राप्त होतो आणि या नगरीमध्ये 18 जाती धर्माचे माणसं कशी जगात गोविंदांनी राहतात हा आदर्श राज्यामध्ये गेला पाहिजे आणि तो आदर्श घेण्याचं काम आपण सर्वजण मिळून करू. भावना या सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंग, रेमंड लिनन क्लब, सर्टिंग सुटिंगचे भरपूर व्हरायटीज, मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे, लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक, लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध. सुशिक्षित व विनम्र स्टाफ. तर मग मंडळी हो, यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच. आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड, बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून 700 मीटर अंतरावर, कर्जत. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9403 55 21 21. आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.